अशी पण काही मुलं किंवा मुली असतील ना की जे आपण ज्याला म्हणतो की ते दिव्यांग असतात किंवा ते मतिमंद असतात, तर त्यांच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही प्रोसेस करता? आता ही जी मुलं असतील यांच्या बाबतीत जर घटना घडली असेल, कदाचित ते फिर्यादी नसतील किंवा त्यांचा जबाब अशा पद्धतीने नोंदवलं गेलं असेल. आता आपल्याकडे जर मूकबधीर मुलं असेल, डंब म्हणतो आपण, की त्यावेळेस काय करतो, ती जी शाळा असतात, मूकबधीर मुलांसाठी शाळा असतात, तर तिथले शिक्षक बोलवले जातात आणि जे काही पद्धतीने बोलतात, म्हणजे आपल्याला समजत नाही त्यांची भाषा, हे शिक्षक येतात, ती त्यांची भाषा त्यांना समजत असते आणि मग ते शिक्षकांना त्यांच्या हातवारे करून किंवा त्यांच्या भाषेतून ते शिक्षकांना सांगतात आणि मग शिक्षक त्या पोलिसांना सांगतात. त्या पद्धतीने आपण पोलीस स्टेशनला त्यांचा जबाब घेतो. आणि अशीच पद्धती कोर्टामध्ये पण नंतर ज्यावेळेस त्यांना आपण कोर्टासमोर एक साक्षीदार म्हणून घेत असतो, त्यावेळी ते जे सांगतात, कधी कधी मुलांना बोलता येत नसतात, ते बोलू शकत नाही किंवा काही मुलं असतात की त्यांना समजत नाही, नाही का, रेग्युलर ह्या माणसांशी कसं बोलायचं. बरेचसे त्यांना कळत पण नसेल ना आपल्यासोबत काय झालं. खूप छोटी असेल तर ती वेगळं, पण जर चांगली म्हणजे एक ठराविक वयापर्यंतची मुलं असेल, अशा वेळेस त्यांना एक्झामिन करण्याची गरज नसते. जर त्यांचे जे कोणी पालक असेल किंवा ज्यांनी कोणी ही प्रत्यक्षदर्शी घटना पाहिलेली असेल, त्यांचा जबाब जरी घेतला किंवा त्यांचा पुरावा जरी रेकॉर्ड केला तरी सफिशियंट असतं.